आपल्या अध्यक्ष युती जाधव सर, मानव झालेले बाबर सर, कृष्णपंत चव्हाण, त्याचबरोबर हनुमंतराव, इथं उपस्थित असलेले नगरसेवक ऋषिकेश देशमुख, त्याचबरोबर हजारे बाळासाहेब गायकवाड सर, प्रियान देशमुख सर, जाधव, उपस्थित सर्व म्हणून आज म्हणलं तर की पाणी परिषद मागच्या वेळेला 2 वेळा पडल्या, आता 2 वेळा पडायच्या मार्गात आहे ते होऊ नये विनंती करायसाठी म्हणलं तर इथं आलो. कारण नागनाथ अण्णांनी ही चळवळ, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला वाचता येत नाही आणि लिहिणारा असला तरी त्याला अर्ज करता येत नाही, अशा माणसासाठी ही चळवळ उभा केलेली. त्याचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत, दिल्लीपर्यंत जावा आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून खरं म्हणलं तर हा आवाज तिथपर्यंत गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पंतप्रधानांपर्यंत हा आवाज, तिसऱ्या आघाडीचा हा आवाज आहे. आणि कुणीतरी विरोध कुठल्या तरी गोष्टीला करणं म्हणजे राजकारण करणं, म्हणजे विरोध करणं असं नाही. तो प्रश्न चांगल्या पद्धतीने तिथल्या लोकांना त्याची सेवा मिळावी, सरकार पैसे खर्च करते पण त्याचा योग्य उपयोग व्हावा, त्या हेतूनं खरं म्हणलं तर ही संघटना काम करते. आणि तेवढ्यासाठी ही संघटना नागनाथ अण्णांच्या नावावरती खरं म्हणलं तर उभा. देशातले सगळे तिसऱ्या आघाडीचे नेते तिथे येऊन येतात आणि आपले विचार मांडतात. आता सगळ्यांचा आवाज दाबायचं काम चाललेलं आहे. म्हणून हे आवाज चांगल्या पद्धतीनं उठावावा, ह्याच्यावरती तुमच्या प्रश्नावरती साधक बाधक चर्चा व्हावी, कसा अन्याय होतो आणि तो कसा दूर करायचा. अण्णांनी घोंगडं बैठक घेण्यापासून कशी घ्यायची, संघटित कसं व्हायचं, अर्ज कुणाकडे करायचा, हे सगळं शिकवायचं काम अण्णांनी केलं. अण्णा स्वतः भाषण करत नव्हते, भाषण करायला दुसरी माणसं असायची, पण घोंगड्यावरती बसून सगळं सांगत होतं आणि ते सगळ्यांना पटत होतं. आणि ती आपल्याला कल्पना आहे. तेवढ्यासाठी आम्ही हाक्याच्या मसोबाजवळ माझं रान आहे, तिथं आपल्याला 1 एकर मी जागा देतो. युटी सर आता हे झाल्यावरती आपण ती जागा बघायला जायचं, तिथला रस्ता द्यायचा. मग कारण तुमच्या पाण्याच्या टाकीपासून खरं म्हणलं तर तिकडं रस्ता, त्या जागेपर्यंत आपल्याला रस्ता न्यावा लागेल. आणि इरिगेशनचा बाजूनं सांडीकडनंच जायचं. त्यामुळे कोणाचं रान घ्यायचं नाही, काय नाही. माझ्या रानात डायरेक्ट तिथं जाते. म्हणजे खरं म्हटलं तर पुतळा बसवायला सुद्धा त्या चौकातच तुम्ही केला प्रयोग, तिकडं जाणारा रस्ता पण आपल्याला जवळ, हालच्या जवळ. हे पण बघा, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ते. म्हणजे अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं इथं एक वातावरण आणि जिवंतपणा हा आणण्याचं ह्या संघटनेला सगळ्यांनीच होणं हो म्हणून चालत नाही. पण ही संघटना चांगल्या पद्धतीनं आणि विचारवंत माणसं आहेत. जरूर गरीब असतील, पैशानं गरीब आहे, पण विचारानं श्रीमंत आहे. कारण इथं आपण बघितलंय, शंकरराव खरात असतील, गदी माडगुळकर असतील, व्यंकटेश तात्या असतील, एवढे विचाराचे श्रीमंत माणसं आमच्या भागात जन्मलेले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये खरं म्हणलं तर अण्णांनी म्हणजे भूमिगत असताना त्यांच्याबरोबर राहिलेले. म्हणजे ह्या विचारांना अण्णांनी सुद्धा इथं येऊन आपण भूमिगत राहिलो आणि त्याची पण आपल्याला कुठंतरी उतराई व्हावी या दृष्टीने खरं म्हणलं तर हे मोठं आमच्या आयुष्यात बदल घडवलं. आज इथं येणारी माणसं ट्रकच्या मागच्या फळक्यात बसून येतो. आता इतकी परिस्थिती सुधारली आहे की मागं कोण बसायला तयार. म्हणजे हा सगळा बदल अण्णांच्या विचारामुळे झाला. मग एवढ्यासाठी या वेळेला तुम्ही आमचं ऐकावं.
आपण मागच्या वेळेला शेटपळा म्हणलो होतो की ह्या वेळेला आटपाडीला घ्यायचं, पण त्यांनी पण मंगळवेढ्याला ठेवलेले. तर ह्या वेळेला आपण सगळ्यांनी मंगळवेढ्याला जाऊया, माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि पुढच्या वेळेला आपण इथं तुम्ही इथल्या जागा दाखवल्यावर त्याचं डिझाईन करा, कसा हॉल असावा, काय करावं, आणि मग पैसे किती मागायचे हे त्याच्यावर ठरवावं लागेल. नुसतं आपण पैसे मागायला गेलं आणि त्यांनी 1 कोटी रुपये दिले म्हणजे आपलं भागत नाही. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तसं आपण केलं पाहिजे. बाहेरनं आपल्याला काय करावं लागेल, पैसे काय जमा करावे लागतील का, सरकार किती देऊ शकेल, त्या दोन्हीचा विचार करून एकदा काम धरलं की त्याचा शेवट झाला पाहिजे. ज्या अण्णांच्या कल्पना होत्या जसं हातात धरलं की त्याचा शेवट लावायचा, आणि त्यानंतर इथं दरवर्षीची मिटिंग त्या हॉलमध्येच झाली पाहिजे. दुसरीकडे कुठं घेऊन चालणार नाही. तिथं अभ्यासिका आपल्याला करावी लागेल, एक लायब्ररी करावी लागेल, म्हणजे आल्या गेल्या माणसांना सुद्धा वाचायसाठी तिथं छोटीशी गार्डन असायला पाहिजे. एखादा कार्यकर्ता चर्चेसाठी आला तर मुक्कामासाठी सुद्धा त्याला एक 2-3 रूम सुद्धा आपल्याला काढाव्या लागतील. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करून त्या डिझाईन तुम्हाला तसं आपल्याला करावं लागेल. म्हणजे हे सगळा विचार करून आपण करूया. अण्णांचं नाव फार मोठं आहे, देशभरात देशाच्या बाहेर. म्हणजे आपण उलट चालत्या गाडीला आपण पोहतोय. म्हणजे असं काय आपण फार मोठं करत नाही, पण तो विचार टिकवणं हे काळाची गरज आहे. आणि त्यासाठी तुमचं काय ते आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. झालं काय गेलं, तुम्हाला सुद्धा ते हातात परत दिलं, चळवळीनंच दिलं. तसं तिथल्या तिथं काय झालेलं नाही. म्हणजे ह्या चळवळीचा हा भाग आहे. म्हणून त्याच्यावरती फार उहापोह न करता त्याच्यावरती वाच्यता पेपरबाजी कमी करावं, आणि आपण चांगल्या मार्गाने आपल्या हातात दिलंय आता सगळ्या जनतेनं, की याचं सोनं कसं करायचं एवढंच आपण ठरवूया. ह्यापेक्षा जास्त बोलणं बरोबर नाही. आणि हे स्मारक त्याला एक चांगल्या पद्धतीची उभारी देईल अशा पद्धतीचं, आणि आम्हाला सुद्धा आटपाडीकरांना सुद्धा त्याचा सार्थ अभिमान वाटेल की आम्ही इथं अण्णांचं स्मारक आम्ही उभा करू शकलो. म्हणजे आम्ही नुसतं अण्णा की जय म्हणलो नाही, अण्णा कायम आमच्यात राहतील, त्यांचे विचार आमच्या भागामध्ये राहिले पाहिजे आहेत. ह्या पद्धतीचा आपण विचार करूया. आणि अण्णांचं स्मारक पुढच्या 26 शाहू महाराजांच्या जयंतीच्या पर्यंत आपण पायाभरणीचा तरी कार्यक्रम घेण्याचा आपण प्रयत्न करावा, एवढीच ह्या निमित्ताने मी विनंती करेन. येणारी ही परिषद आहे ती आपण मंगळवेढ्याला जाऊन साजरी करूया. एका स्टेजवरती वैभव काका आले तरी त्यांच्या समोर, त्यांच्या जवळ बसा, आणि तुमचं तुम्ही म्हणजे मी झाकली मूठ 1.25 लाखाची एवढ्यासाठीच म्हणतोय की काय असेल ते झालं गेलं विसरून थोडंसं मागं सरून तुम्हाला अजून फार पुढं जायचं आहे, सगळ्यांच्या बरोबर काम करायचं आहे. की अशी सगळी मंडळी घरापासनं बाहेरच्यापर्यंत माणसं सगळी हाताळायची. तेवढ्यासाठी नवं रक्त आहे, जोशानं काम करतं. एखाद्या वेळेस शब्द जातो, काकांच्या पुरतं किंवा घरच्यांच्या पुरतं कमी बोला, बाकीच्या कामातलं जास्त बोला, एवढंच ह्या निमित्ताने मी विनंतीपूर्वक तुम्हाला सांगेन. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.